आता आपण टाईप ऑफ डायबिटीस मला टाईप्स म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते डिफरंट टाईप्स आपण पाहतो. तर याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ डायबिटीस मलायटस पाहायला मिळते. तर डायबिटीस मलायटसचा मेन टाईप म्हणजे टाईप 1 डायबिटीस मलायटस, टाईप 2 डायबिटीस मलायटस आणि गेस्टेशनल म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये होणारा आपला डायबिटीस मलायटस. तर 3 टाईप्स आहेत. 3 पैकी फक्त 2 इम्पॉर्टंट आहे, जे की मेन डायबिटीस मलायटसचे टाईप्स आहे. ठीक आहे. तर डायबिटीस मलायटस पहिले काय म्हणतो त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस म्हणत होते. काय म्हणतात ते इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस. आणि त्यानंतर इट कॉन्सिडर अबाउट 10% केसेस जे डायबिटीस मलायटस ते फक्त 10% केसेस करत होते. आणि हे एक ऑटो इम्युन डिसऑर्डर. आता ऑटो इम्युन डिसऑर्डर काय म्हणतात त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर, कारण की आपल्या सेल्ले काय करते खातात, म्हणून याला म्हणतात ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. इट लीड्स टू डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. याच्यामध्ये काय होते इन्सुलिन जो काम करते, इन्सुलिन काय काम करते, इन्सुलिन काम करते आपल्या बॉडीमधलं ग्लुकोज लेवलला मेंटेन करणं, बॉडीमधल्या ग्लुकोज लेवलला काय करणं, मेंटेन करणं. पण इन्सुलिन हा असा अडॅप्टर आहे, जर ग्लुकोज लेवल वाढली तरी ऍक्टिव्हेट होईल, ग्लुकोजची लेवल कमी झाली तरी बी ऍक्टिव्हेट होईल. याला काय म्हणते, याच्यात काय करते, इन्सुलिनच खराब होऊन जाते, म्हणजे बॉडीची ग्लुकोज लेवल काय होईल, वाढत जाईल कंटिन्यू वाढत जाईल. तर इन्सुलिन काय होते, खराब होते. काऊन तर ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय, आपलेच बॉडीचे सेल आपल्याच बॉडीला खाते. तर 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिले ते 10% केसेसमध्ये पाहायला भेटते, हे इन्सुलिन डिपेंडंट आहे. इन्सुलिन डिपेंडंट आहे म्हणजे इन्सुलिनवर डिपेंड करते. जेवढं जास्त इन्सुलिन बनन तेवढा कमी ग्लुकोजची लेवल राहील, तेवढी बॉडी चांगली राहील. जर इन्सुलिनच काम नाही केला तर बॉडीची ग्लुकोज लेवल काय होऊन जाईल, वाढून जाईल. तर याचे 4 पॉईंट लक्षात ठेवा. 4-5 पॉईंटच महत्वाचे आहे. पहिलं तर इन्सुलिनवर डिपेंड करते. हा इन्सुलिन डिपेंड करते. 10% केसेस किती डायबिटीस जो मलायटस आहे, एक वरून लक्षात ठेवा. टाईप 1 1 म्हणजे 10% केसमध्ये पाहायला भेटते. त्याच्यानंतर ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. इट लीड्स टू डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. याच्यामध्ये काय होते, इन्सुलिनच कमी होऊन जाते. इन्सुलिन जर कमी झाला तर बॉडीची ग्लुकोज लेवल काय कमी झाला, ग्लुकोज लेवल काय होईल, वाढणार. बॉडीची ग्लुकोज लेवल वाढली तर बॉडी काय होईल, बॉडीचं डिसफंक्शन होईल, बॉडी काम नाही करणार. तर एवढे 4-5 पॉईंट महत्वाचे आहे. त्याच्यानंतर हे कधी होते डायबिटीस मलायटस, हे एक तर चाइल्डहुडमध्ये होते. टाईप 1 डायबिटीस मलायटस आहे, या चाइल्डहुडमध्ये पण होते आणि अडल्ट एजमध्ये सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर जे कॉजेस म्हणजे हा कशापासून होते, डायबिटीस मलायटस जे आहे हे कशापासून होते बा. तर आपण आता पाहू कॉजेसमध्ये काय आहे की टाईप 1 डायबिटीस मलायटस कशापासून होते. तर टाईप 1 डायबिटीस मलायटस इज प्रायमरी ऑफर्स ड्यू टू ऑटो इम्युन डिसऑर्डर. एक तर आपली इम्युनिटी खराब झाली, म्हणजे स्वतःनं लहानपणापासून दुसरा इकडे तिकडे वातावरणात नाही राहिला, कधी मातीत नाही खेळला, पावसात नाही खेळला, तर त्याच्यामुळे काय होते, आपली इम्युनिटी आपलीच एखाद्या वेळेस आपलीच सेलला काय करते, खाते. आपलीच इम्युनिटी आपल्या सेलला खाते, याला म्हणतो ऑटो इम्युन डिसऑर्डर. याच्यामध्ये काय होते, बॉडी सिस्टम मिस्टेकली अटॅक द अँड डिस्ट्रॉय द इन्सुलिन प्रोड्युसिंग बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. आपल्या बॉडीमध्ये स्टमकच्या साईडने पॅनक्रियाज राहते. या पॅनक्रियाजचं प्रोडक्ट काम राहते इन्सुलिन बनवणं. याच्यातले पॅनक्रियाजमध्ये काय राहते, बीटा सेल राहते. बीटा सेल काय होते, खराब होऊन जाते. कोण खराब होते, आता सांगितलं, कारण की आपलीच बॉडीची इम्युनिटी काय झाली आहे, खराब झाली. आपल्या बॉडीच्या इम्युनिटी सेलनं काय केलं, आपल्याच बॉडीचे सेल खायला तयार केले. तर सगळ्यात पहिले हे कुठं अटॅक केले, पॅनक्रियाजवर अटॅक केला. पॅनक्रियाज मधल्या कोणत्या सेलवर, पॅनक्रियाज मधल्या बीटा सेलवर. बीटा सेलनं काय केलं, इन्सुलिन कमी केलं, प्रोडक्ट फॉर्मच नाही केला, इन्सुलिन फॉर्म करत नाही म्हणते. त्याच्यानंतर काय झालं, याच्यामध्ये द एक्झॅक्ट कॉज ऑफ ऑटोइम्युन डिसऑर्डर इज नॉट टू बी अंडरस्टूड. आता एक्झॅक्ट ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे कोणत्या सेलला खाल्लं एक्झॅक्ट माहिती नाही, कोणालाच माहिती पडू शकत पण नाही, कारण की ऑटोइम्युन डिसऑर्डर कोणती बी सेल ऍक्टिव्ह होऊन जाते आणि कोणालाही खाऊ शकते. ठीक. नाव डेज इट इज बिलीव्ह दॅट इट टू बी जेनेटिक असू शकते किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता लोक इकडे बाहेरचं खाणं वगैरे लाईफस्टाईल कशी याच्यावर डिपेंड करते म्हणते. जर आपण काय पाहिलं की हे जेनेटिक असू शकते, व्हायरल इन्फेक्शनमुळे असू शकते, अर्ली चाइल्डहुड एक्सपोजर किंवा लहानपणी जर प्रेग्नन्सीमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तेव्हा होऊ शकते, किंवा जॉग्राफिकल किंवा सीझनल पॅटर्न. त्याच्यात 5च पॉईंट महत्वाचे ठेवायचे. कोणते 5 पॉईंट महत्वाचे आहे की 5च पॉईंट महत्वाचे आहे याच्यामध्ये, की हा एक सरळ जेनेटिक म्युटेशनमुळे होते, व्हायरल इन्फेक्शनमुळे होते, अर्ली चाइल्डहुड एक्सपोजर होते आणि जॉग्राफिकल किंवा सीझनल पॅटर्न त्याचा खराब होते. ठीक. तर कॉजेस काय सांगायचे, हे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. सरळ याच्यामध्ये बीटा सेल्स पॅनक्रियाजची खराब झाली आहे, त्याच्यामध्ये ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. बॉडीची जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ती खराब झाली आहे, काऊन झाली आहे, त्याचे जेनेटिक म्युटेशन झालं आहे. जेनेटिक म्युटेशन झाल्यानंतर त्याचे व्हायरल इन्फेक्शन झाले, अर्ली चाइल्डहुडचे एक्सपोजर झाले, किंवा प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम आले, आणि किंवा सीझनल पॅटर्न खराब झाला. ठीक. आता त्याची पॅथोजेनेसिस म्हणजे ह्या बॉडीवर कशा प्रकारे अटॅक करते, त्या बॉडीवर कशा प्रकारे अटॅक करते ते पाहू आपण. पॅथोजेनेसिस ऑफ टाईप 1 डायबिटीस मलायटस पाहून राहिलो आपण. आता टाईप 1 डायबिटीस मलायटस मध्ये कशा प्रकारे अटॅक करते. पहिलं तर जेनेटिक, आपण आताच पाहिलं, एक तर जेनेटिक अटॅक होऊ शकते, किंवा एक तर व्हायरसनं अटॅक करू शकते, कारण की त्या पोराची इम्युनिटी कमी आहे, ऑलरेडी ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे त्याला, आणि एक तर व्हायरसनं अटॅक केली, एक जेनेटिक अटॅक केला. तर पहिले जेनेटिक वाला पाहून घेऊ. जेनेटिक म्हणजे एखाद्या जीनाला डायरेक्ट घेतला आणि ह्या पॅनक्रियाजवर अटॅक केला.
आला पॅनक्रियाज, याच्यावर अटॅक केला, इन्सुलिन प्रोडक्शन बंद झाला. ठीक. ऑटोइम्युन डिसऑर्डर झाला, ऍक्टिव्हेशन ऑफ सायटोटॉक्सिक टी सेल हे वाला सेल हा टी सेल याला म्हणते टी सेल. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन झाला टी सेलचा, याने काय डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल. त्या बीटा सेल पॅनक्रियाज मध्ये इथं त्या पॅनक्रियाज मध्ये काय आहे, इथं बीटा सेल आहे, बीटा सेल आहे. या पॅनक्रियाज मधल्या बीटा सेल खराब केला, म्हणून काय झालं, बीटा सेलची डेफिशियन्सी कमी झाली. बीटा सेल कमी झाला म्हणजे इन्सुलिन बनला नाही. इन्सुलिन बनला नाही, त्याला ब्लड ग्लुकोज लेवल काय झाली, वाढली. तर त्याला काय म्हणतात, टाईप 1 डायबिटीस मेलाइटस. हे पहा, सगळ्यात पहिले पाहिलं आपण जेनेटिक म्युटेशन झाला, काहीतरी हा जीन आला, यानं काय केला, ऑटोइम्युन डिसऑर्डर झाला. ऑटोइम्युन डिसऑर्डर झाल्यानंतर टी आपलं जे बीटा सेल्स आहे त्याला सायटोटॉक्सिक टी सेल्स ऍक्टिव्ह केले, यानं बीटा सेल ऍक्टिव्ह केला. बीटा सेल लेवल पॅनक्रियाज मधल्या सेल लेवल म्हणजे काय झालं, ग्लुकोजची लेवल वाढली. GATBC मतलब पहिले काय झाला, जेनेटिक डिसऑर्डर झाला, ऑटोइम्युन झाला, टी सेल ऍक्टिव्ह झाले, टी सेल पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल ऍक्टिव्ह केलं, बीटा सेल ऍक्टिव्ह केल्यानंतर ग्लुकोजची लेवल वाढली, त्याला म्हणतात टाईप 1 डायबिटीस मेलाइटस. ठीक. त्याच्यानंतर आपण पाहतो सिम्पटम्स सगळ्यात शेवटी लिहायचे, कारण की हे सिम्पटम्स जे आहेत ते दोन्ही याच्यात सेम आहे. टाईप 1 मध्ये पण सेम आहे, टाईप 2 मध्ये पण सेम आहे. तर पहिले सिम्पटम्स पाहून घेतले आपण. सिम्पटम्स मध्ये काय आहे, सिम्पटम्स मध्ये इन्क्रीज थर्स्ट, त्याला खूप जास्त तहान लागत असते, 10-10 मिनिटांना पाणी प्यायला लागते. फ्रिक्वेंटली ऑब्वियस आता पाणी प्यायला गेलं तर युरिनेशन होणार, त्यानंतर एक्स्ट्रीमली हंगर, जास्त भूक लागते, वेट लॉस होते, दिसते बारीक पण जेवण खावण जास्त करते. फिटिक म्हणजे थकवा येते लवकर, विकनेस म्हणजे लवकर थकवा येतेच दोन्ही. फिटिक म्हणजे हा लवकर थकून जाते कोणत्याही गोष्टी, विकनेस म्हणजे कमजोरीपणा राहते, बॉडीमध्ये कोणतं काम करावं नाही वाटत. 5 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिलं गोष्ट, पाणी प्यायला गेल्यामुळे युरिनेशन जास्त होईल, युरिनेशन जास्त गेल्यामुळे वेट लॉस होईल, वेट लॉस झाला की फिटिक होईल, थकवा होईल म्हणजे विकनेस होईल. ठीक. याच्यात कॉम्प्लिकेशन, समजा जर बिमारी कोणाला झाली याच्यात काय कॉम्प्लिकेशन होऊ शकते, याच्यात जर कोणाला बिमारी झाली तर काय कॉम्प्लिकेशन येऊ शकते. पहिलं, डायबिटीस किटोसिस होऊ शकते, डायबिटीस न्यूरोपॅथी होऊ शकते, डायबिटीस नेफ्रोपॅथी होऊ शकते, डायबिटीस रेटिनोपॅथी होऊ शकते, डिप्रेशन अँड एन्झायटी तयार केले. तर हे काहीच नाही, डायबिटीस लावायचं, त्याच्यासमोर नेफ्रोपॅथी, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी लावून द्यायची, एवढे कॉम्प्लिकेशन होतात. ठीक. ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट, आता याला कशा प्रकारे आपण मॅनेज करू शकतो, जर कोणाला बिमारी झाली तर कशा प्रकारे मॅनेज करू शकतो आपण. तर याला आपण मॅनेज करण्यासाठी पाहू की पहिले आपण जो इन्सुलिनची थेरपी का तू इन्सुलिन घेत जाय, इन्सुलिनचे इंजेक्शन फॉर्मॅटमध्ये इंजेक्शन येते इन्सुलिनचे, आय फॉर इन्सुलिन, आय फॉर इंजेक्शन. ठीक. इन्सुलिनची थेरपी घ्यायची, ब्लड शुगर मॉनिटरिंग, एक ते स्क्रीनिंग राहते, याच्यात ब्लड ग्लुकोज लेवल दिसते, तर त्या स्क्रीनवर आपण पाहायचं की ब्लड शुगर मॉनिटरिंग किती आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी, ज्याला हे बिमारी आहे त्याला दौडायला लावायचं, 1 राऊंड चक्कर मारायला लावायचा, त्याच्या बॉडीची ग्लुकोजची लेवल चेक करायची. अजून एखादा नॉर्मल माणूस पकडायचा, त्याला दौडायला लावायचं, त्याच्या बॉडीची ग्लुकोज लेवल पाहायची, याची 12, त्याची 15, म्हणजे 15 वाला चांगला, 12 वाला खराब. ठीक. कार्बोहायड्रेट काउंटिंगसाठी टेस्ट राहते, त्याची टेस्ट घ्यायची. त्यानंतर येते मॅनेजमेंट ऑफ अदर हेल्थ कंडिशन, बाकी हेल्थ कंडिशन पाहायची, फॅमिली हिस्ट्री पाहायची, त्याच्यावरून काय करायची ट्रीटमेंट आणि आपण मॅनेजमेंट करू शकतो. ठीक. त्याच्यानंतर आपण टाईप 2 डायबिटीस मेलाइटस. टाईप 2 डायबिटीस मेलाइटस मध्ये काय आहे, 90% लोकांमध्ये हेच पाहायला भेटते. किती? 90% लोकांमध्ये, हे 90% लोकांमध्ये काय भेटते, टाईप 2 डायबिटीस मेलाइटस म्हणते. याच्यात काहीच नाही आहे, याच्यात इन्सुलिन मी बनन, सगळं होईल, पण सेल म्हणून मी इन्सुलिन घेतो पण काम नाही करत. हे पहा, सेल डज नॉट रिस्पॉन्ड प्रॉपरली, सेल काय करते, रिस्पॉन्ड करत नाही. इन टाईप 2 डायबिटीस मेलाइटस इन्सुलिन रेजिस्टंट होऊन जाते. तो काय होते, इन्सुलिन रेजिस्टंट म्हणजे हा समजा इन्सुलिन आला, यानं ह्या सेलले बाइंड करतो म्हटलं, सेल याच्यासोबत बाइंड होईल पण काहीच ऍक्शन होणार नाही. इन्सुलिन रेजिस्टंट झाला सेल, किती 10,000 युनिट आणले तरी इन्सुलिनचे तरी सेल काय होईल, ते घेणारच नाही, एक्सेप्ट नाही करणार इन्सुलिन. ठीक आहे. इन टाईप 2 डायबिटीस रिसेप्टर ऑन द सेल बिकम इन्सुलिन रेजिस्टंट, मी सांगितलंच की इन्सुलिन रेजिस्टंट होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे टाईप 2 डायबिटीस मेलाइटस मेंटेन फॉर द लॉंग टाइम, इट कॅन बी लीड टू इन्सुलिन डिफिशियन्सी. जर कंटिन्यू चालत राहते इन्सुलिनची काय डेफिशियन्सी होईल. ॲट जनरल ऑपर लेवल इन मोस्टली 30च्या वयामध्ये होते म्हणतात. आणि फिजिकली इनॅक्टिव्ह ओबेसिटी, याच्यामुळे काय होते, लठ्ठपणा वाढते. काय वाढते, लठ्ठपणा वाढते. डायबिटिक हॅबिटॅट इन्क्रीज होते त्याचा. ठीक आहे. हे मतानच देऊ शकतो पॉईंट का सेल डज नॉट रिस्पॉन्ड प्रॉपरली. टाईप स्क्रीनशॉट काढून घे. इन टाईप 2 डायबिटीज रिसेप्टर ऑन सेल बिकम इन्सुलिन रेजिस्टंट. टाईप 2 मेंटेन फॉर लॉंग टाइम ऑफ पिरियड साठी राहू शकते. डिफिशियन्सी होईल जनरल ऑक्सिजन, मोस्टली जे 30 वयाचे लोक आहेत, 30-40 वर्ष, त्यांच्यामध्ये जास्त पाहायला मिळते. कारण की त्यांची फिजिकल इनॅक्टिव्हिटी काय होते, ऍक्टिव्हिटी कमी होते, म्हणून तिथे म्हटलं फिजिकल इनॅक्टिव्हिटी किंवा ओबेसिटी त्यांच्यावर लठ्ठपणा वाढला राहते. ठीक. त्याच्यानंतर आपण आता याचं मेकॅनिझम काय कसं होते, म्हणजे कसं रिजेक्ट करते, बाइंडिंग कशी होते. तर आता हा झाला नॉर्मल सेल, हा जो एवढा आहे हा झाला नॉर्मल सेल फंक्शन. एक आहे इन्सुलिन फॅक्टर, म्हणजे इन्सुलिन आला ह्या ट्रायंगल वाला, ह्या असा वाला इन्सुलिन आलाय, हे सेलमध्ये जासाठी चाललं, इथं सेल पासून ह्या चालला सेलमध्ये गेल्यानंतर काय होईल, सेल एक्सेप्ट करून आणि ग्लुकोज चॅनलले बंद करून टाका, म्हणजे ग्लुकोज बनणार नाही. दुसरं नवीन वाला जे ग्लुकोज आहे याच्यामध्ये येऊन राहिलं काय, नाही येऊन राहिलं. आता हो आपण इम्पेअर्ड इन्सुलिन फंक्शन, म्हणजे जर समजा आपल्याला इन्फेक्शन झालं,
काय झालं, इन्फेक्शन झालं इन्सुलिनचं, तर काय होईल सेलमध्ये म्हणजे इम्पेअर्ड इन्सुलिन फंक्शन. इन्सुलिन काय होईल, बाइंड होईल. आपण पाहिलं की इन्सुलिन बाइंड होते, इथं बाइंड झालं, इन्सुलिन बाइंड झालं, पण तरी इथून काय झालं, ग्लुकोज येऊनच राहिला. तरी इथून काय करू राहिलं, ग्लुकोज येऊनच राहिला, ग्लुकोज एंटर इन द सेल. गेले काय म्हणते अशा कंडिशनला, गेले म्हणते टाईप 2 डायबिटीज मलायटस. अशा कंडिशनला काय म्हणते टाईप 2. चित्रांना जर काढलं तर कोणी मार्क पटपट मार्क देते. ठीक आहे. पॅथोजेनेसिस पाहायचं. पॅथोजेनेसिस मध्ये काय, ड्यू टू व्हेरियस इथोलॉजिकल फॅक्टर. म्हणजे इथोलॉजिकल फॅक्टरचा एक घेऊ आपण, समजा एखादा लठ्ठवाला माणूस आहे, इथोलॉजिकल फॅक्टर त्याला ओबेसिटी आहे म्हणते. रिसेप्टर बिकॉज इन्सुलिन रेजिस्टंट आहे. हे सेल आहे, सेलवर तर असे रिसेप्टर राहते, हे असे 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 हे रिसेप्टर राहते. हे इन्सुलिनले घेईल, हिच्यामध्ये घेतला रिसेप्टर इन्सुलिनले, पण हे सेल ऍक्टिव्हेटच नाही होणार. हे ग्लुकोज आला काय येऊ दे, गेला काय जाऊ दे, मला फरक नाही पडत, मी बाइंड होऊन जातो, पण मी माझं काम करणार नाही. इन्सुलिन फेल टू बाइंड विथ रिसेप्टर, बाइंड झाला, त्याची फेल झाला, पण लेकिन मेकॅनिझम ऍक्शन केली नाही. हायपरट्रॉफी ऑफ बीटा सेल. हायपरट्रॉफी म्हणजे बीटा सेल वाढणार, ऑब्वियस आहे. इकडे पॅनक्रियास त्याचं काम करून राहिलं, आपलं साखर बनवायचं. म्हणजे इथं बीटा सेल काय होऊन राहिले, जास्तीत जास्त प्रमाणात बनवून राहिले, त्याच्यावर कोणी रेग्युलेशनच करून नाही राहिलं. हायपर इन्सुलिनमिया, बरोबर आहे, हायपर इन्सुलिनमिया होईल. डिस्फंक्शन अँड फेल्युअर ऑफ बीटा सेल. बीटा सेलचं काय होईल, डिस्फंक्शनिंग होईल. काऊन होईल, कारण की एका लिमिट पर्यंत सोडू शकते, तर जास्त जर वाढत गेली बीटा सेल स्वतः डिस्ट्रॉय करून टाकते. म्हणून मध्ये डिस्ट्रक्शन ऑर फेल्युअर ऑफ बीटा सेल्स. याच्यामुळे काय होईल, ब्लड ग्लुकोज लेवल वाढणार, कारण की बीटा सेल वाढले की ब्लड ग्लुकोज लेवल वाढला. त्यानंतर काय म्हणते, प्री डायबिटिक कंडिशन होईल, आणि त्याच्यानंतर टाईप 2 डायबिटीज आपल्याला पाहायला भेटणार. ठीक आहे, टाईप 2 डायबिटीज आपल्याला पाहायला भेटणार. हे होतं टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज मलायटस. व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आणि एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये पाहायला. जर समजलं नसेल तर अजून एकदा व्हिडिओ रिपीट कर आणि बघ. थँक्यू. काही प्रॉब्लेम असणार तर कमेंटमध्ये सांग. ठीक आहे.